ओम नमो भगवते वासुदेवाय. संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये राजा परीक्षिताने शुकदेवांना विचारलं होतं की अंतिम समय मनुष्याने काय केलं पाहिजे. तेव्हा भगवान शुकदेवाने उत्तर दिलं, अंतिम समय व्यक्तीने मी आणि माझेपणा म्हणजेच सर्व प्रकारचा मोहाचा त्याग करावा आणि एका परमेश्वराचं चिंतन करावं. दो बातन को भूल मत, जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को और दुजे श्री भगवान. त्यानंतर विदुर हे उद्धवाच्या सांगण्यानुसार मैत्रेयांकडे आले आणि मैत्रेय ऋषी त्यांना ज्ञान देत आहेत, कारण त्यांना पुढचं जे ज्ञान आहे विदुरांना ते मैत्रेयच देतील असे भगवान श्रीकृष्णाने असा हा निरोप उद्धवाच्या मार्फत विदुरांना दिला होता. आणि आता विदुर हे मैत्रेय ऋषींकडे आल्यानंतर मैत्रेयांनी त्यांना कथा सांगायला सुरुवात केली. आता जी कथा सुरू होते आहे किंवा कथानक सुरू होत आहे ते प्रजापती दक्ष याविषयीचं प्रकरण आहे. दक्ष या शब्दाचा अर्थ असा होतो, दक्ष म्हणजे अलर्ट, दक्ष म्हणजे अत्यंत सावधानी, अत्यंत सावधानतेने वागणारा दक्ष. पण केव्हा केव्हा असं होतं की जसं नाव तशी कृती माणसाची नसते. त्यामुळे ते जे काही नाम आहे त्या नामाला एक प्रकारे कमीपणा येतो. दक्ष ज्याच्याबाबत दक्ष असायला पाहिजे अशा विषयांच्या बाबत तो दक्ष नाही आहे. आणि जे विषय आपल्याला घातक आहेत त्या विषयांकडेच तो लक्ष देतो. मान सन्मान यात गुंतलेलं हे एक व्यक्तिमत्व आहे. आणि मान सन्मान, मोठेपणा, बढाई याच्यात ज्या ज्या व्यक्ती गुंतून पडतात त्यांची परिस्थिती काय असते किंवा काय होते हे सांगण्यासाठीच हे दक्ष प्रकरण या ठिकाणी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. दक्षाने एकदा मोठा यज्ञ केला आणि यज्ञासाठी अनेकांना त्याने आमंत्रित केलं. आता यज्ञ म्हटला की मग अनेक देवतांना त्याच्यात हविर्भाग देण्यात येतो. त्यांचा एक विशिष्ट प्रकारचा तो वाटा असतो, तो देण्यात येतो. आणि निरनिराळे देवता या त्या ठिकाणी उपस्थित राहतात व हा आपला भाग ग्रहण करतात. गंधर्व येतात, किन्नर येतात, अमरगण, आदित्य येतात, रुद्र येतात, वसू येतात, भूलोकीचे लोकपाल येतात, स्वर्गलोकीचे लोकपाल येतात आणि आपला हा भाग ग्रहण करतात. आता सर्वांना आमंत्रित केलेलं होतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी ब्रह्मा आणि भगवान शिवसुद्धा उपस्थित झाले होते. आपापल्या स्थानी ते सर्व विराजमान झाले. यज्ञ समारंभाला सुरुवात झाली आणि त्यावेळी दक्षाने जेव्हा त्या यज्ञ समारंभाचा जो मंच होता, सभा मंडप होता, त्या मंडपात प्रवेश केला. दक्ष येताच सारे देवतागण, गणगंधर्व, किन्नर सर्व उठून उभे राहिले. या गोष्टीला मात्र दोन जण अपवाद होते. ते म्हणजे भगवान शिव आणि ब्रह्मदेव हे काही उठून उभे राहिले नाही. बाकीच्या सर्वांनी त्यांचं अभिवादन केलं, त्यांचं स्वागत केलं. आणि दक्षाने जे एक नजर फिरवली होती सर्व सभासदांवर, तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं, एक सभेचा नियम असतो, जो मुख्य यजमान असतो किंवा मुख्य पाहुणा असेल तो आल्यानंतर सर्वजण उठून उभे राहतात आणि तो बसल्यानंतरच इतर लोक बसतात. तिथे मात्र दक्ष आला, बाकीचे सर्व उभे राहिले, त्याचं अभिवादन केलं. फक्त ब्रह्मदेव आणि भगवान शिव यांनी मात्र उठून उभं राहून काही त्यांना अभिवादन केलं नाही. दक्ष आपल्या जागी बसला आणि त्याला हे खटकलं की सर्व लोक आपल्या जागेवरून उठले, आपल्याला अभिवादन केलं, परंतु शिव काही उठले नाही. याचा अर्थ शिवाने आपला अपमान केलेला आहे. आणि मग
त्याचा जळफळाट सुरू झाला. तो संताप करू लागला, त्याला क्रोध आला. सभेला सुरुवात झाली तेव्हा त्याने तिथे जे जमलेले सभासद होते त्या सर्व सभासदांना उद्देशून, ब्राह्मणांना उद्देशून, अग्नी, विविध देवता यांना उद्देशून तो बोलला की हे देवगणांनो, तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला, माझा मान ठेवता हे मला माहिती आहे आणि शिष्टाचाराचं पालन सर्वांनी केलं पाहिजे. परंतु आज या यज्ञ समारंभामध्ये आमचे जामात म्हणजेच भगवान शिव हे दक्षाचे जामात होते, म्हणजे जावई होते, तेही उपस्थित होते. परंतु त्यांनी कुठून मला अभिवादन केलं नाही, शब्दाने सुद्धा माझं स्वागत केलं नाही. त्यामुळे मला हा माझा अभिमान वाटतो. तसं पाहिलं तर मी माझी अत्यंत तेजस्विनी कन्या सती ही शिवाला अर्पण केलेली आहे आणि त्यामुळे ते माझे जावई आहेत, म्हणजेच मला पुत्रासमान आहे. मी त्यांचा सासरा आहे, त्यामुळे माझा मान त्यांच्यापेक्षा मोठा आहे. त्यांनी मला उठून अभिवादन करणं हे त्यांचं कर्तव्य होतं, नमस्कार करायला होता. परंतु ते जाऊ द्या, केवळ शब्दाने सुद्धा माझं त्यांनी अभिवादन केलं नाही, शब्दाने सुद्धा स्वागत केलं नाही. काही काही वेळेस मनुष्य दुखाला तर आपण कुठे लग्नाला गेलो आणि तिथे गेटवर जर आपल्याकडे कोणी लक्ष दिलं नाही तर आपल्यालाही तो अपमान होतो. एक गुजराती भाषेमध्ये म्हण आहे, आओ बेसो पिओ पाणी तर नो वस्तू मफत मान. आपल्या घरी कोणी आला तर या असं म्हणायचं असतं, बसा आणि घ्या. आता हे शब्दरूप आहे. तेव्हा तो आलेला पाहुणा घाईत असला तर राहा, पण आओ म्हणाला फक्त शब्द वापरला, बेसो म्हणाला फक्त शब्दच वापरला, पिओ पाणी म्हणाला शब्दाचाच वापर केलेला आहे. म्हणजे ह्या तिघी गोष्टी मोफत आहेत, फुकट आहेत, याच्यासाठी कुठलाही खर्च करावा लागत नाही. परंतु तो समोरचा माणूस किंवा व्यक्ती त्याला असं एक जाणवतं की या माणसाने आपलं स्वागत केलं आहे. पाणी प्या, कुठे आपण गेलो आणि जर कोणी पाण्याला विचारलं, साधं पाण्यालाही विचारलं नाही, या बसाही म्हटलं नाही, तर अशा प्रकारे स्वागत आपलं जर कुठे झालं नाही तर आपल्यालाही राग येतो. आता दक्ष तर त्या सर्व कार्यक्रमाचा मुख्य यजमान होता, त्यामुळे त्याला या गोष्टीचा अपमान वाटला आणि मग तो शिवाचा अपमान करू लागला, काही बोलू लागला. शिव सध्या आता उद्धट झाले आहेत आणि काय त्यांना सांगावं. भूत प्रेत वेताळे यांच्या सहवासात राहतात, अमंगल वेश धारण करतात, त्यांना शिष्टाचार सुद्धा समजत नाही. प्रेतांच्या बरोबर राहतात, जे भयंकर असे भूत वेताळ आहेत ते त्यांचे गण आहेत, सखे सोबती आहेत. आणि एखादा उन्माद आलेल्या व्यक्तीप्रमाणे मनुष्याला उन्माद आला तर ना त्याला कपड्याची शुद्धी राहत, ना कुठल्या दुसऱ्या गोष्टीचं भान राहत, अस्त्राची शुद्धी नसते. त्यामुळे अशा अवस्थेत हे शिव राहतात. प्रेतवासेषु घोरेषु प्रेतै भूतगणैर्वृतः अटति उन्मत्वत् नग्नो युक्त केशो हसन रुदन. भागवतातल्या 4थ्या स्कंदातल्या 2ऱ्या अध्यायातला हा 14वा श्लोक आहे. तो भगवान शिवांना अपमानित होईल शिव अशा प्रकारचे शब्द वापरू लागला. स्मशानी श्वा क्रीडा स्मरर पिशाच्या सचरा तावस्मालेपि श्रवति श्रवनुरकरोपि परिकरः
अमंगल्यम शीलम तव भवतु नामैवखिलम. याचं शील अमंगल आहे, याचा वेश अमंगल आहे, भूत प्रेतांमध्ये राहतो. भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर व्याघ्रांबर भूते येताळे नाचती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती. भस्म उटी रुंडमाळा माळा चिता भस्म कृत स्नानात प्रेतस्रत अस्तिभूषण शिवापदेशो हि अशिवो मत्तो मत्त जनप्रियः पति प्रमत भूतानां तमो मात्रात्मकम् आत्मनां. असं बोलू नका. चिताभस्म काय लावला, प्रेत आहे, नरांची मुंडमाळा नरमुंडमाळा त्यांनी गळ्यामध्ये घातलेली आहे. तसं पाहिलं तर नाव यांचं शिव आहे, परंतु वेश मात्र अशिव आहे. आणि अशा या शिवांनी माझा अपमान केला आहे. पण विचारलं, मग का हो, तुम्ही यांना जावाई म्हणून निवडलं, तुम्हाला हे आधी दिसत नव्हतं का, हे समजत नव्हतं का? बरं, शिवाचा वेश अमंगल आहे हे जे तुम्ही सांगतायत ठीक आहे, आताचाच तो वेश अमंगल आहे असं नाही, याच्यापूर्वी तो असेलच ना. मग तुम्ही काय पाहिलं, मुलगी देताना काय विचार केला? तेव्हा ते म्हणतात, हो मला द्यायचीच नव्हती, पण काय करू, या ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून आग्रहावरून मी माझी कन्या यांना अर्पण केली आहे. आता त्यांनी ब्रह्मदेवाच्या डोक्यावर एक खापड फोडलं. ब्रह्मदेवामुळे माझी ही मृगनयना अशी सुंदर कन्या सती त्यांना अर्पण केली. कुठे माझी ती सुंदर कन्या आणि कुठे हे अमंगल वेशधारी शिव. पण काय करावं, विधी गीत होतं म्हणून मी दिली. पण यांनी मात्र आपल्याला मोठा शास्त्रा मिळालेला आहे त्याचं यांना भान नाही, ते उद्धट आहे. आता ब्रह्मदेवही विचार करू लागले, ते संकोचले की भरसभेमध्ये आपला याने उद्धार केला, लग्न चांगलं जमलं, संसार चांगला झाला तर ठीक आहे, पण जर काही भानगडी उत्पन्न झाल्या, जो मध्यस्थी मनुष्य असतो त्याला दोघीकडून बोलणं सहन करावं लागतं. ब्रह्मदेवाची परिस्थिती तशीच झाली आणि आपण मध्यस्थी केली, त्यामुळेच हा दक्ष आपल्याला दोष देत आहे. आता हे सर्व देवगण यज्ञामध्ये काय येतात त्याचं कारण आहे. जो हविर्भाग तिथे असतो, हविर्भाग म्हणजे या देवतांची ऊर्जा असते, ही शक्ती असते, ही चेतना असते, त्यांना चेतना मिळते. आणि ही चेतना किंवा ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी या देवांचं त्या ठिकाणी देवतांचं आगमन झालेलं असतं. आता या देवता आल्या आहेत, देवतांच्या ठिकाणी दिव्य हा एक शब्द असतो. दिव, दिव म्हणजे प्रकाश. या सर्व देवता भौतिक असं शरीर धारण करणाऱ्या नसतात, या प्रकाशरूप असतात, या दिव्य प्रकाशाने तयार झालेल्या असतात. जसं एखादी सोन्याची मूर्ती बनवावी, त्या मूर्तीत आत बाहेर सर्वच ती मूर्ती त्या धातूचीच असते. ज्ञानेश्वरांनी उल्लेख केलेला आहे, अंबिकेची सुवर्णाची अंबिका बनवली तर ती अंबिका, ती मूर्ती सोन्याची, तिचा मुकुट सोन्याचा, तिचा हातात असलेला त्रिशूळही सोन्याचा, आणि जो तिच्या पुढे राक्षस महिषासूर आहे तोही सोन्याचा, त्याला ज्या आयुधाने मारते त्रिशूळाने तो त्रिशूळही सोन्याचा. म्हणजे याचा अर्थ तो व्यापून असलेला सुवर्ण धातू आहे. तसं हे जे देवता आहेत, या देवता या प्रकाशरूप असतात. म्हणून असा एक संकेत पाळला जात होता किंवा म्हटलं जात होतं की देवांची सावली पडत नाही आणि देवांच्या पायाला माती लागत नाही, कारण
ते अधांतरी असतात. त्यामुळे ही मूर्तिका जी जमिनीवरची आहे ती त्यांच्या पायाला लागत नाही आणि त्यांची सावली पडत नाही. तर या देवता त्यांचं जे एक प्रकारचं दिव्यत्व असतं त्या दिव्यत्वाला अधिक ऊर्जा मिळावी म्हणून ते हा आविर्भाव घेण्यासाठी इथे येत असतात. आता काय झालं, दक्ष हा संतापला आणि या ज्या देवता तिथे जमलेल्या होत्या त्या देवतांच्या रक्तामध्ये जे स्पंदन सुरू होते, हृदयात जे स्पंदन सुरू होते त्याच्यामध्ये अडथळा येऊ लागला. कारण यजमानच संताप करतोय. कुठलेही कर्म करताना सत्वगुणाचा आधार घ्यावा लागतो. सत्वगुणाचा आधार नसेल, ती पूजा करणारी किंवा उपासना करणारी व्यक्ती रजोगुणी किंवा तमोगुणी असेल तर निश्चित त्या पूजेवर परिणाम होतो. इथे दक्ष क्रोधायमग्न झालेले आहेत. त्यामुळे या देवतांना त्यांचे जे दिव्य प्रकाश आहेत ते जरा काळवंडल्यासारखे वाटले. जसा आकाशामध्ये सूर्य असतो परंतु ढगांमुळे तो सूर्य झाकला जातो किंवा त्यांच्या प्रकाशामध्ये सूर्याच्या प्रकाशामध्ये काहीतरी अडथळा निर्माण होतो, तसं या देवतांच्या शरीरामध्ये जे स्पंदन होते, ज्या वेव्स चालत होत्या त्याच्यात अडथळे आले आणि ते काळवंडले, ते काळवंडू लागले. दक्षाला त्याचं भान नाही. आता भगवान शिव यांच्याविषयी जर आपण विचार केला तर त्यांची काय परिस्थिती. भगवान शिव शांत आहेत. भगवान शिव अत्यंत निश्चल आहेत. ते हे सर्व सहन करतायत. दक्ष जो निंदा करतो आहे ते सर्व सहन करतायत आणि उपेक्षा वृत्तीने त्याच्याकडे पाहतात. जाऊ द्या, काय करताय, तो तमगुणाच्या आहारी गेलेला आहे, त्याच्याकडे लक्ष न दिलेलंच बरं. आणि अशा परिस्थितीत बसलेले आहेत की दक्षाचं बोलणं आपल्या कानावर येतच नाही किंवा ऐकूच आलं नाही असं भगवान शिवाने दर्शवलं. भगवद्गीतेमध्ये याविषयीचं एक वर्णन आहे. तुल्य निंदा स्थितिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरः. तुल्य निंदा स्थितिर्मौनी, संतुष्ट आहे भगवान, आणि निंदा आणि स्तुती ही ज्यांना समसमान आहे असे संपूर्ण सत्वगुणी असे भगवान शिव, त्यांची मती स्थिर मती, भक्तिमान, आणि अशीच व्यक्ती भगवंताला प्रिय असते. प्रियो नरः असं भगवद्गीतेत वर्णन केलेलं आहे. आणि त्यांचं तंतोतंत प्रतीक म्हणजे भगवान शिव आहे. त्यांची ती तटस्थता पाहिली. ते रिस्पॉन्स काही देत नाही. आपण संतापतोय तर हेही संतापतील. त्या दक्षाचा क्रोध अधिकच वाढला आणि त्याने तिथे एक निर्णय जाहीर करून टाकला की देवतागण हो, आता यापुढे इतपर शंकराला यज्ञातला आविर्भाग मिळणार नाही असं जाहीर करून टाकलं. दक्षाने घोषणाच केली, अयम तू देव यजनम इंद्रोपेंद्रादिभि भवः सहभागम न लभताम देवैर्देवगणाधमः. हा देवतांमध्ये अधम आहे. त्यामुळे या यज्ञातला आविर्भाग हा शिवाला मिळणार नाही अशी त्यांनी घोषणा केली. आता ही घोषणा केली, देवांना काही आवडली नाही. इतर देवतागण होते त्यांना आवडली नाही. तरी भगवान शिव स्तब्ध आहेत. त्यांचे ते मौन आणि तटस्थता पाहून साधी सभा जी जमलेली होती ती स्तंभित झाली, सस्मित झाली. आणि त्यामुळे दक्ष हा अद्वा बोलतोय. दक्षाचं भान सुटून गेलं. तो दक्ष नाही राहिला. आपल्या हिताबद्दल आपुलिया हितासे जो जागता धन्य माता पिता तयाचिया, तो आपल्या हित साधण्यासाठी दक्ष नव्हता. आणि यावेळेस जे भगवान शिवाचे सेवकगण त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यामध्ये प्रमुख जो सेवक होता तो नंदी होता. त्याने हे दक्षाचं भाषण ऐकलं. त्याला सहन होत नव्हतं आपल्या स्वामींचा अपमान. त्याने तत्काळ दक्षाला शाप दिला. तो म्हणाला, अरे तू भगवान शिवांना काय ओळखतोस? तव तत्वं न जानामि किद्रोषोसी महेश्वर यादृशोसी महादेव तादृशाय नमो नमः. असतगिरी समम स्यात् किज्जलम चिद्नुपात्रे.
ज्याचं वर्णन कोणालाही करणं शक्य नाही अशा भगवान शिवांच्या विषयी तू निंदा करतो आहे आणि तुझ्या मनामध्ये भेद निर्माण झाला आहे. ज्याच्या मनात भेद निर्माण होतो त्याला सर्व वैदिक तत्वज्ञान त्याचं नष्ट होतं. तर जा आता, याच्या पुढे तुला तत्वज्ञान तुला सोडून जाईल असा त्याने शाप दिला आणि तू विनाकारण ओरडणाऱ्या बकऱ्यासारखा ओरडत राहशील. तुझं मुख हे शिवनाम उच्चारी असं राहणार नाही, रामनाम निघणार नाही, तर निरर्थक असा ध्वनीच्या बोकडाच्या मुखातून निघतो तसं तुझं मुख होईल असा त्याने शाप दिला. आणि बाकीचे जे लोक तिथे बसलेले होते त्या बाकीच्या लोकांनाही उद्देशून नंदी म्हणाला की दक्ष असं बोलतोय आणि तुमच्यातला कोणी आवरत नाही. दक्षाला तुम्ही कंट्रोल करत नाही, नियंत्रण करत नाही, उलट तुम्ही अनुमोदन करतात. जा तुम्ही जगामध्ये भीक मागाल अशा प्रकारची शापवाणी त्या नंदीने दिली. ही शापवाणी ऐकली आणि दक्षाच्या बाजूने असलेले भृग ऋषी यांनी शिवगणांना, भगवान शंकराचे जे गण तिथे होते त्यांना उलट शाप दिला. ते म्हणाले की जे अनाचारी लोक असतील, शास्त्रविरुद्ध आचरण करतील, तेच शिवगण होते. ते अंगाला राख लावतील, अस्थिचे भूषण अंगावर घालतील, त्यांचा वेश अमंगल असेल, डोळे तरारलेले, चेहरा बेसूर, असे अघोरी मार्गाचे जे साधक असतील त्यांचं रूप तुम्हाला प्राप्त हो असं या भृगु ऋषींनी शाप दिला. आणि तुम्ही वेद आणि विष्णू यांची उपासना न करता तुम्ही शास्त्रबाह्य उपासना करा. पवित्र अपवित्र या गोष्टी तुमच्या दृष्टीने सारख्या असतील. आणि असेच लोक या अघोरी मार्गाचे उपासक होतील, कठीणातली कठीण साधना करतील. तुम्हाला पाहिल्यानंतर लोक घाबरतील, त्यांना प्रसन्नता वाटणार नाही. अशी शापवाणी भृगूंनी या नंदिकेश्वराने दिलेल्या शापावर प्रतिशाप म्हणून तो उच्चारला आहे. झालं, एवढ्या सर्व भानगडी झाल्या. भगवान शिव तिथून उठले. त्यांनी मात्र इथे कोणतीही भूमिका स्वीकारली नाही, क्रोध केला नाही, कोणाला शाप दिला नाही. ते तसेच उठले. स्थितिप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाने जे विचारलेलं स्थितिप्रज्ञाची स्थिती किंवा त्याचं लक्षण कसं असतं ते विचारलं तर भगवान शिव हे स्थितिप्रज्ञ या ठिकाणी आहेत, हे आपण इथे पाहतो आहे. तर भगवान शिव तिथून उठले आणि त्यांनी मनोमन ठरवलं की आता याच्या पुढे दक्षाकडे जायचं नाही. आणि ते शांतपणे तिथून निघून गेले. शिवगणही निघून गेले. आता जे उरलेले देवता तिथे बसलेले होते त्या देवतांनाही वाटलं की हा एवढा चांगला समारंभ निर्विघ्नपणे भांडण तंटण न होता, भेदाभेद न होता हा पार पडायला पाहिजे होता. पण काय करणार, नियतीची इच्छा असेल. आणि या समयापासून भगवान शिव आणि दक्ष यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं, वैर निर्माण झालं. हा यज्ञ पुढे सुमारे 1 सहस्त्र वर्ष चालला आणि हा यज्ञ भृगु ऋषींनी पुढे पार पाडला आहे. आता विदुर विचारतायत, भगवान आपल्या पित्याच्या घरी यज्ञ होता तेव्हा या समारंभाला शिव गेले आणि त्यांचा जो अपमान झाला त्याचा सतीला तर राग आला असेल ना. या पहिल्या यज्ञामध्ये सती नाही आहे, फक्त भगवान शिव आहे आणि ते ब्रह्मदेवाबरोबर गेलेले आहे. पण ही बातमी तर कळली ना आपल्या पतीचा, आपल्या स्वामींचा अशा प्रकारे अपमान झाला तर निश्चितच सतीला वाईट वाटले असेल. मित्र सांगतात हो तिला तर वाईट वाटलं. म्हणून एक लक्षात ठेवा, कोणाच्याही मंगल कार्यामध्ये विघ्न आणू नये.
आता इथे दक्षाने यज्ञ करून त्या ठिकाणी त्याच्या त्या यज्ञ कार्याला गालबोट लागलंच. सतीलाही अतिशय वाईट वाटलं. दक्ष हा सारखे यज्ञ करतो, त्याचे यज्ञ करण्याचे सपाटे चालूच आहे. मग अनेक यज्ञ केले. ब्रह्मदेवाने त्याची ती यज्ञ करण्याची त्याची यज्ञसंख्या वाढत गेली. यज्ञाने मिळणारं पुण्यफल वाढत गेलं आणि ब्रह्मदेवाने दक्षाला प्रजापती म्हणून मोठा अधिकार प्रदान केला. प्रजापती दक्षाने अनेक यज्ञ केले, परंतु तो मात्र या पुढील यज्ञाला भगवान शिव आणि शिवांचे गण यांना मात्र कोणत्याही प्रकारचं आमंत्रण देत नव्हता, बोलवत नव्हता. आता भगवान शिव त्या पहिल्या यज्ञाने अपमानित झाल्यानंतर त्यांनी मनोमन ठरवलं की आता दक्षाकडे जायचं नाही. सतीने ही सर्व माहिती घेतलेली होती. पण आता घडी घडी यज्ञ होत आहे, तर एक मोठा यज्ञ त्या ठिकाणी पुन्हा आयोजित करण्यात आला. आणि आता बराच काळ लोटला. काळ गेल्यानंतर मनातलं जे काही वैर असेल ते वैरही किंवा एकमेकाचा रागरोष आहे, काळ हे त्याच्यावरचं औषध आहे. कदाचित तो रागरोष हा विरून जाईल अशा पद्धतीने ती सती वागू लागली. आणि एकदा पुन्हा दक्षाकडे यज्ञ झाला तेव्हा तिला आपल्या माहेरची आठवण येऊ लागली. माहेरची आठवण अशी आली, आपल्या बहिणी आल्या असतील, आपल्या पित्याने त्यांना आमंत्रित केलं असेल, सर्व ओळखी पाळखीची माणसं येतील, माझी आई आली असेल, माझ्या आईला माझ्या बहिणी भेटतील, वडिलांना भेटतील. काय ते दिवस होते माहेराचे. तिला माहेरची आठवण येते. ऋणू झुणू त्या पाखरा जा रे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा, ऋणू झुणू त्या पाखरा. तिचं मनरूपी पाखरू माहेरी धाव घेत आहे आणि माहेरी जाण्याचा ओढा तिला लागलाय. तिला असं वाटतंय की आपण जावं, आपल्या बहिणींना भेटावं. ती विचार करू लागली आणि आपल्या त्या बालपणच्या गोष्टी सांगते. भगवान शंकराजवळ तिने हा विषय काढला आणि ती म्हणाली की अहो चला ना, माझ्या वडिलांनी मोठा यज्ञ केला आहे, तुम्हाला काय, तुम्हाला माहेर नाही, पुरुषांना काय कळणार, माहेरचा ओढा काय असतो पुरुषांना नाही कळणार. पण आम्हा स्त्रियांना आमच्या बालपणीच्या आठवणी येतात. काही काही ठिकाणी अजूनही आपण पाहतो की नागपंचमीचा सण असतो. त्या सणाला काही भागामध्ये सासूरवासिनी त्या सणासाठी जातात. मोठ्या लिंबाचं झाड असेल किंवा कोणतंही झाड असेल त्याला दोर बांधतात, त्याचे झोके बांधतात, त्याला झोके बांधतात आणि एक स्त्री दोरावर बसलेली आणि एक स्त्री दुसरी किंवा मुलगी तिच्याच आजूबाजूला त्या दोऱ्यांच्या दोघी त्याच्यामध्ये अंगठा आणि जवळचं बोट याचा पेच धरून त्या झोके घेतात, पिंगे घालतात आणि खूप दूरवर असा तो झोका जातो. तेव्हा त्या ज्या काही आठवणी आहेत त्या मुलींना येतात. तुम्हाला काय करणार, बांध्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, बांध्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, पागोळ्या गळतात बुडबुडे पळतात, पागोळ्या गळतात बुडबुडे पळतात, भिजलेल्या चिमणीचे पंख ओले झाले, भिजलेल्या चिमणीचे पंख ओले झाले, बांध्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे,
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. सती आपल्या मनोमन ती माहेरी गेलेली आहे असा तिला भास होऊ लागला आणि आपल्या त्या बालपणाच्या आठवणी तिला येत आहेत. ती भगवान शिवांना सांगते, तुम्ही स्त्रियांचं मन समजून घ्या. ती आपल्या स्वामीची विनवणी करते आहेत आणि तिला असं वाटतंय की आपल्या स्वामींनी आपल्याला अनुज्ञा द्यावी, परवानगी द्यावी आणि आपण आपल्या माहेरी जाऊन तो यज्ञ समारंभ पाहावा. यज्ञ समारंभापेक्षाही आपले जे काही नातेवाईक आहेत, आपल्या बहिणी आहेत, त्या सर्व बहिणींची भेट होईल, आईची भेट होईल, पित्याची भेट होईल, इतरही जे काही आहेत त्या नातेवाईकांची भेट होईल असं तिने त्या ठिकाणी मनामध्ये कल्पना बांधली होती. आणि म्हणून ती भगवान शिवांना माहेरी जाण्याच्या विषयी परवानगी मागत होती, आज्ञा मागत होती. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान श्री गोपाल कृष्णाय नमो नमः.